ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। नमस्कार, मी पूजा खोत आणि आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज। तर आता आपण पाहू शकता इथे राष्ट्रवादी पक्षाची प्रशस्त अशी पदयात्रा चाललेली आहे। राष्ट्रवादी पक्षाचे चारही पॅनलचे उमेदवार आता इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर जाणून घेऊयात या पदयात्रेचा नेमका उद्देश काय आहे। लक्षात ठेवा सर, आम्हाला उमेदवारांची माहिती हवी होती। निवडून येणार घड्याळ उमेदवार नमस्कार सर, या पदयात्रेमागचा मुख्य हेतू काय आहे तुमचा? प्रशस्त अशी पदयात्रा तुम्ही काढलेली आहात, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, काय कसा उत्साह आहे, कसं प्रोत्साहन आहे? वॉर्ड नंबर 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 उमेदवार, मी दिग्विजय सूर्यवंशी, शाबाज रंगारी, प्रार्थना शिंदे, साक्षी बोरगावे याच्या प्रचारार्थ आज आम्ही पदयात्रा इथं चालू केलेली आहे। हे कुणाला पैसे देऊन आणणारी माणसं नाही आहेत, ही सगळ्यावर आमच्यावर आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणारी हे कार्यकर्ते त्या गल्लीतनं त्या कॉलनीतनं आलेले लोक आहेत। मी एवढं याच्यामध्ये बघितलं की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि जे काही वॉर्डासाठी जे काही काम केलंय आम्ही त्या कामाची ही पोच पावती असं मला वाटतंय। जाईल तिथं लोक आम्हाला थांबून महिला भगिनी ओवाळत आहेत, आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि मी या निमित्ताने एवढंच सांगतो, या धानग्यांच्या विरोधात ही जनशक्ती हीच आमची विजय होणार आहे असं मला वाटतंय। हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, काम केल्याची आम्हाला ही पोच पावती आहे। तुम्ही काम केलेली आहे, तुमची ओळख राजकारणात काय आहे असं तुम्हाला वाटतंय? मला माझ्या या भागातील नागरिकांनी वयाच्या 24व्या वर्षी तरुण असताना कॉलेजमध्ये शिकत असताना मला नगरसेवक केलं, माझ्यावर आशीर्वाद दिला। त्याच पद्धतीनं आज माझे तरुण उमेदवार आणि सुशिक्षित उमेदवार आहेत। मला सांगायला अभिमान वाटतोय की हा कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डिप्लोमा, ही कॉम्प्युटर इंजिनियर आहे। प्रार्थना MA सोशॉलॉजी आहे, मी स्वतः MA पॉलिटिकल सायन्स आहे आणि लॉचं माझं फर्स्ट इयर झालेलं आहे। म्हणजे सुशिक्षित उमेदवार आम्ही लोकांच्या पुढे इथं दिलेले आहेत। तर मला खात्री आहे की हा वॉर्ड हा सुशिक्षित आहे, हा शुद्ध नागरिकांचा वॉर्ड आहे, त्यांना काम कोण करतं हे नागरिकांना माहीत आहे। मला खात्री आहे की येणाऱ्या 15 तारखेला हा जनसमुदाय आम्हाला मतदान करेल आणि 4च्या 4 सीटा आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या निवडून येतील। नागरिकांना काय आवाहन कराल सर? नागरिकांना मी एवढंच आवाहन करीन की आम्ही काम करत आलोय, काम करत राहू आणि आम्ही काम केलंय म्हणून आज तुमच्या दारात आलोय आणि मत मागायचा अधिकार आहे एवढंच सांगतो। माझ्या बरोबर माझी हे टीमला तुम्ही मतदान करा, 4 घड्याळाला मतदान करा। मी तुमचं मत वाया जाऊन देणार नाही, तुमचा कधी भ्रमनिराश एवढ्या वर्षात केलं नाही तो मी होऊन देणार नाही। नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या असुविधा होऊ देणार नाही, त्यांच्या सुविधा आम्ही अगदी प्रामाणिकपणे पार पाडू। काय काय प्रयत्न कराल तुम्ही, काय नियोजन असणार आहे तुमचं? प्रथमतः बेसिक गरजा आहेत, जसं की रस्ते, गटारी साफ होत नाहीयेत, या सगळ्या सुविधा त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ। महिलांसाठी प्रामुख्याने तुम्ही कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणार आहात? महिलांसाठी म्हणजे पहिली गोष्ट महिलांची सेफ्टी आज ह्या काळाला खूप गरजेची आहे। जे काही आपण ऐकतोय महिलांबद्दल ते खूप चुकीचं चाललंय, त्याच्यासाठी आम्ही पहिलं प्रायोरिटी देऊन महिलांची जी सेफ्टी आहे त्याला प्रायोरिटी देणार। आता बेरोजगाराची समस्या मोठी आहे, त्याचबरोबर महिलांची अशी मागणी आहे की त्यांना काहीतरी घर बसल्या उद्योग हवेत, यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? काय पुढचं पाऊल असणार आहे तुमचं? पाऊल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत जे महिलांना घरात बसून करता येईल त्याच्यावर आम्ही वर्कआउट करून, त्याच्यावर प्लॅनिंग करून, ऑलरेडी चाललेलं आहे प्लॅनिंग, ते आम्ही त्याच्यावर वर्कआउट करून त्यांना आम्ही पोचवू दादांच्या नेतृत्वाखाली। तेही सांगलीत आता भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे, त्याचबरोबर सांगलीची सुरक्षा याच्यावरही बोट उचललं जात आहे। आता दिग्विजय दादांनी अजितदादाच्या 50 कोटी फंडामधून 2 कोटी रुपये CCTVला मंजूर झालेले आहेत, ते कामाची प्रोग्रेस सुद्धा चालू झालेला आहे। राहिला प्रश्न भटक्या कुत्र्यांचा, म्हणजे त्यासाठी सुद्धा दादांनी डॉगचा जो होम ज्या पद्धतीचा प्लॅन असतो तो प्लॅन तिने मंजूर केलेला आहे, त्याचं सुद्धा काम चालू झालेलं आहे। शेरी नाला पाणी प्रकल्प
शेरी नाला पाणी प्रकल्प हा वर्षानुवर्ष रखडत आलेला प्रश्न आहे सर. महापौर असताना माझ्या कारकिर्दीमध्ये 90 कोटीच्या शहरी नाल्याला म्हणजे 5 जे नाले आहेत ते नाले शहरी नालेला मिळतात आणि ते नदीला मिळतात. त्याचा आम्ही पूर्णपणे सर्वे करून 5 ठिकाणी पंपिंग स्टेशन बसवून पाणी शुद्धीकरण करायचं हा प्रोजेक्ट आम्ही शासनाला सादर केला आहे. शासनाला आम्हाला खात्री आहे की आम्हाला निधी मिळेल आणि 90 कोटीचा हा प्रोजेक्ट आम्ही सबमिट केलेला आहे. थोड्याच दिवसात शासनाने डिक्लेअर केले की आम्हाला निधी देतोय. मला खात्री आहे ती निधी मिळेल. आता नागरिकांचा एक असाही गैरसमज आहे किंवा भ्रम आहे की नगरसेवक फक्त निवडणुका जाहीर झाल्या कीच वॉर्डकडे फिरकतात, परत 5 वर्ष ते त्यांचं तोंडही दाखवत नाही. या गैरसमजाबद्दल, लोकांच्या या भ्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही? मला बाकीच्या नगरसेवकांच्या बद्दल काही बोलायचं नाही आहे कारण तो त्यांचा हे आहे. पण मी माझ्या बाबतीत सांगतो, मी काम केलंय. काम कुठल्या गल्लीत जावा, इथं उभारलेला आता रस्ता आहे, पलीकडे इथं हनुमान मंदिर आहे, कुठेही जावा, कुठल्या गल्लीत जावा, दिग्विजय सूर्यवंशीनं काम केलेलं आहे. मला बाकीच्या बद्दल काय बोलायचं नाही. पण आज जे माझा वॉर्ड आहे हा वॉर्ड क्रीम आहे आणि आता इथं विस्तार वाढायला लागलाय. आज इथं पाण्याची टाकी असू दे, फायर स्टेशन असू दे, भाजी मंडी असू दे, त्याचबरोबर ज्या मूलभूत सुविधा द्यायच्या आहेत ते काम माझ्याकडनं चालू आहे आणि कुठेही मी या विकास कामात कमी पडणार नाही. मला खात्री आहे की आज महावीर उद्यान असू दे, आज इथं संभाजी महाराजांचा पुतळा सांगलीमध्ये प्रथमतः आम्ही 2 कोटी रुपये आणून इथं काम चालू करतोय. मला खात्री आहे की कुठेही निधीमध्ये किंवा विकास कामाबद्दल या वॉर्डामध्ये आम्ही कमी पडणार नाही. मला दुसऱ्यांबद्दल काय बोलायचं नाही, ते नागरिकच ठरवतील, ते येतात जातात काय काम करतात. पण मी काय केलंय हे मी सांगणं माझं कर्तव्य आहे. इथं बसवेश्वर महाराजांच्या इथं आपण निदान केंद्र काढलंय. निदान केंद्रामध्ये गोरगरिबांना सोयी सुविधा दिल्यात. अशी कामं आम्ही केलेली आहेत. आज चिल्ड्रन पार्क केलेला आहे. महावीर उद्यानमध्ये निधी आणून महावीर उद्यानचे डेव्हलपमेंट चालू आहे आणि आज इथं CCTVच्या बाबतीत बोलले तर आज 2 कोटीचं काम चालू आहे. तुम्ही केळकर पेट्रोल पंपाकडे गेला तर तिथं कामं चालू झालेली आहे CCTVची. या बाबतीत आज इथं पक्षी संग्रहालय पण काम आम्ही चालू केलेलं आहे. म्हणजे जेवढं काही शक्य आहे करता येईल तेवढं आज इथं आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत करू. आज बचत गटाच्या आपण जे तुम्ही महिलांच्या बाबतीत बोलला, बचत गटाच्या बाबतीत आदरणीय आम्ही आदित्य तटकरेंशी पण याच्याबद्दल चर्चा झाली आहे. महिला बाल कल्याणच्या त्या मंत्री आहेत, त्यांच्या बाबतीत काही आपल्याला स्कीम्स आणता येतात का आणून आम्ही पुढचं कारवाई करू. या पदयात्रेत तुम्ही सहभागी झालेला आहे, काय कारण आहे? गेले 15 ते 16 वर्ष झालं आम्ही ऋषिकेश पाटलांच्या सोबत आहे. आम्ही कॉलेजला असल्यापासून शिवजयंतीच्या मार्फत समाजकारणे करत आलेलो आहे. आता आम्हाला काहीतरी एक स्टेप पुढे जायचं आहे. त्यासाठी आम्ही आमची वहिनी साक्षी बोरगाव यांना उभं केलं आहे. तरुण नेतृत्व आहे, सगळे वेल एज्युकेटेड आहेत. तर नगरपालिकेत कोणतं शिकाऊ जाणे हे गरजेचं आहे आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये. कारण आता असं कसं झालेलं आहे, जे काय आहेत प्रस्थापित 10वी नापास 12वी नापास असे आहेत. लोकांच्या समस्या समजून घ्यायला इथं आपल्याला कोणतं ग्रॅज्युएट झालेलं पाठवायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही आपला एक उमेदवार, आपला पॅनल पूर्ण बघितला तर सगळे शिक्षक आहेत. तर ते शिक्षक पॅनल उभे करून आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आता ही पदयात्रा काढलेली आहे. कसा उत्साह आहे लोकांचा, काय प्रोत्साहन आहे? तसं म्हणता वार्ड क्रमांक 17 मध्ये BJP पेक्षा राष्ट्रवादी पॅनल स्ट्रॉंग दिसते सगळ्यांच्या सपोर्टने. कारण हे सर्व कॅन्डिडेट यंग आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, त्यामुळे ह्यांना म्हणजे वार्डातनं प्रतिसाद जास्त आहे.